गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. तर आज आपण एक थोडक्यामध्ये जी काही आधी मनोरंजनाची जी साधनं होती, पण त्याच्यामधून अध्यात्म असेल, भक्ती मार्ग असेल, नैतिकता असेल, त्या गोष्टीसुद्धा काय झालेल्या आहेत की मनोरंजनाच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये त्या आलेल्या आहेत. तर त्याचा आपण एक थोडासा आढावा घेऊयात की मनोरंजनाचा जो काही इतिहास राहिलेला आहे तो आपल्या मराठी साहित्यातला, म्हणजे तसं भारुड आहे, लढीत आहे, पोवाडे आहे, कीर्तन आहे, भजन आहे. तर आपल्याला दिसताना हे सगळं काय दिसतं, सारखं दिसतं, पण याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि त्यांची उदाहरणं कोणती, तर ते आपण पाहणार आहोत आज. ठीक आहे. तर आपण आज थोडासा म्हणजे भारुडांनी मनोरंजनाचं पण काम केलेलं आहे, कीर्तनांनी मनोरंजनाचं पण काम केलेलं आहे, पण त्याचबरोबर काय केलेलं आहे की अध्यात्म असेल, भक्ती मार्ग असेल किंवा नैतिकता असेल, चांगली आचरण असेल, ह्या गोष्टीसुद्धा काय केलेल्या आहे, मनोरंजनासोबत त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तर आता आपल्याला हेडलाईन द्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपण आधी पाहूयात की भजन, कीर्तन, लढीत, भारुड, पोवाडा. ठीक आहे. तर भजन म्हणजे काय नेमकं सांगता येईल का तुम्हाला? भजन आपण सारखं ऐकतो. भजन आणि कीर्तन यामध्ये काय फरक आहे? आपल्याला सारखंच वाटतं वाचताना, ऐकताना, बोलताना, पण याच्यामध्ये नेमका जो काही फरक आहे तो काय आहे, तो सांगता येईल का? भजन आणि कीर्तन मध्ये भजन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, सांगा बरं. तर बघा, आपण याचा जो काही आहे अर्थ समजून घेऊ आणि त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. आज आपण पाहणार आहोत थोडक्यात भजन, कीर्तन, लढीत, भारुड, पोवाडे. ठीक आहे. तर बघा, आपली काही लोकवाद्य होती, आधी समजून घ्यायचंय, नंतर मी सांगणार आहे तेव्हा लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा, जे लोकवाद्य आहे त्याच्यामध्ये आहे टाळ, मृदंग असेल किंवा काही वाद्य आहे, त्याच्यामध्ये मग इतर वाद्य सुद्धा आहे, ढोलकी, तबला वगैरे. तर ह्या वाद्यांच्या सोबत ईश्वर गुण वर्णनपर किंवा ईश्वराचं नाम स्मरणापर जे काही गायन केलं जातं किंवा जे काही काव्यरचना केली जाते त्याला भजन असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये जी काही टाळ, मृदुंग यासारखी जी वाद्य आहे त्या वाद्यांचा जो काही आधार आहे, तर त्या वाद्याचा आधार घेऊन काय आहे, नामस्मरण असेल किंवा भक्ती किंवा ईश्वराची जी काही स्तुती आहे किंवा ईश्वर गुण वर्णन जे काही आहे, त्या ईश्वर गुण वर्णनाला आपण भजन असं म्हणतो. आता कीर्तन म्हणजे काय, की कीर्तन काय असते की मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरामध्ये वक्तृत्व असेल, गायन असेल, वादन असेल, नृत्य सुद्धा असतं. बऱ्याचदा तुम्ही असं केलेलं पाहता, असं केलेलं पाहतात. तर ह्याच्या साह्याने केलेलं जे काही निरूपण आहे, तर त्या निरूपणाला काय म्हणतात, कीर्तन असे म्हणतात. तर बघा, आता भजनाचे काही प्रकार आहेत. तर भजनाचे प्रकारमध्ये आपण चक्री भजन आहे, खंजिरी भजन आहे, सोंगी भजन आहे. तर ह्या सगळ्या हे जे काही सगळे आहे, तर ह्या सगळे याचे प्रकार आहेत भजनाचे. आणि कीर्तन जे काही आहे तर त्याचं साधारणपणे एक राष्ट्रीय कीर्तन आणि पारंपरिक कीर्तन जे काही आहे तर त्याला ते सांगणं. ठीक आहे. तर आपण आता आधी भजन आणि कीर्तन म्हणजे काय व्यवस्थितपणे लिहून घेऊया. ठीक आहे. तर आधी भजनाविषयी लिहा, व्यवस्थित अशी टाका, एकाखाली एक आपल्याला लिहायचं. आधी भजन लिहा. बघा, 3 कॉलम करायचे आहेत आपल्याला, असे 3 कॉलम. इथं भजन लिहिलं, मग इथं भजनाच्या वर इथं गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरणे.
गुणवैशिष्ट्य म्हणजे काय काय बाबा त्याचं वैशिष्ट्य, आपण त्याला कशावरून जे काही आहे भजन म्हणतो, कीर्तन म्हणतो, आणि इकडं लिहायचं आहे उदाहरण. ठीक आहे, तर असे 3 कॉलम करायचे, कारण मग याच्या खालीच आपण कीर्तनाच्या खाली पोवाडे आणि ह्या सगळ्या गोष्टी परत लिहिणार. ठीक आहे, लिहून घ्या. ओके, लिहा. टाळ मृदुंग भजनच्या साईडला असं तुम्ही कॉलम केले आहेत ना. टाळ, मृदंग, टाळ, मृदंग इत्यादी वाद्यांच्या साथीत, इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वर गुण वर्णनपर, ईश्वर गुण वर्णनपर व नामस्मरण, व नामस्मरण ईश्वर गुण वर्णनपर म्हणजे ईश्वराचं गुण सांगणे, कौतुक करणे, किंवा ईश्वर वर्णन लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, ईश्वर वर्णन पर व नामस्मरण पर, व नामस्मरण पर काव्य रचना. इथं भजन मध्ये कोणते उदाहरण? चक्री भजन, खंजिरी भजन, चक्री भजन, खंजिरी भजन, सोंगी भजन, सोंगी भजन. तर ही सगळी काय आहेत? उदाहरणे आहेत. चक्री भजन, खंजिरी भजन, सोंगी भजन. तर हे काय आहे? भजन. समजलं भजन म्हणजे काय? इतकंच लक्षात ठेवायचं की म्हणजे काय, थोडंसं वाद्य घेऊन, टाळ मृदुंग वाद्य घेऊन जे काही ईश्वराविषयी कौतुक केलं जातं किंवा त्यांच्या गुणांचं वर्णन केलं जातं, किंवा जिथं हे आहे जसं हरिपाठ बघा, हरिपाठ, रामकृष्ण हरी ते हे असतात ना टाळ, तर रामकृष्ण हरी, मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, या प्रकारे. त्याच्यानंतर आपण बघूयात कीर्तन. चक्री भजन, खंजिरी भजन, सोंगी भजन. हां, हे उदाहरणांमध्ये असं उदाहरणांमध्ये लिहायचं आहे. लिहून घ्या. चक्री भजन, सोंगी भजन. बघा, भजन जे आहे ना साधारण असं ग्रुपमध्ये केला जातो. कीर्तन करणारा एखादा महाराज असतो. हो, उदाहरण किंवा प्रकार, तेच प्रकार म्हणजे उदाहरण म्हणजे यातलं. ठीक आहे, तर बघा आता सोपी अजून एक पद्धत. तुम्ही जर निरीक्षण केलं असेल, कधी भजन कीर्तनाला गेलं तर भजन पाहिलं असेल का तुम्ही, ग्रुपमध्ये असतं. म्हणजे गावातली मंडळी ते अशी जमतात आणि सगळेजण मिळून ते भजन करतात, बरोबर आहे. कीर्तनाला कसं कोणतरी एखादा महाराज लागतो किंवा कीर्तन करणारा लागतो. असं सगळं ग्रुपमध्ये बसून कीर्तन होत नाही. आपण म्हणतो ना ह्या महाराजांचं कीर्तन आहे, ते मध्यंतरी सातारकर महाराज म्हणून होते, अजून असे 2-4 महाराज होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्यांचं जे काही आहे असं म्हणतात ना की त्यांचं कीर्तन लावलेलं आहे, त्यांचं कीर्तन आहे. आपण म्हणतो का त्यांचं भजन लावलेलं आहे म्हणून. म्हणजे भजन आपल्याला यूट्यूबवर वगैरे असं मिळून जाईल, ते आधी कोणतरी म्हटलं आहे, पण त्याची पुनरावृत्ती जी आहे ती लोकसमूहामध्ये होते. तर सोपं हेच लक्षात ठेवायचं, भजन हे समूहात होते, ते आधीच कोणतरी त्याचा करता धरता असतो, आणि कीर्तन प्रत्यक्षात येऊन ती व्यक्ती करते, ती महाराज करते, आणि ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला म्हणायला लावते, बोलायला लावते, नृत्य करायला लावते, हातवारे करायला लावते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हां, कीर्तन म्हणजे तिथे एक महाराज असतो. आता समजा उदाहरणार्थ इथे सगळे जनता बसलेले आणि मी कीर्तन करते, कीर्तनकार आपण म्हणतो ना, कीर्तनकार तसं. ठीक आहे, झालं हे लिहू. त्यानंतर आपण लळीत बघू. नाही सॉरी, आपलं हे बघायचं ना आता, कीर्तन बघायचं. लिहा कीर्तनाचं. मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात, मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात
मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात वक्तृत्व गायन वादन व नृत्य इत्यादीच्या साह्याने केलेले निरूपण. निरूपण म्हणजे काय? इत्यादीच्या साह्याने केलेले निरूपण. नाही, निरूपण म्हणजे काय की स्पष्ट करून सांगणे. म्हणजे आपल्याला बघा, महाराज जी लोक असतात ती एक विषय किती स्पष्ट करून सांगतात, वेगवेगळे उदाहरण देऊन सांगतात, वेगवेगळे गोष्टींचा तिथं वापर केला जातो आणि ते सांगतात. निरूपण म्हणजे काय की एखादी गोष्ट स्पष्ट करून, म्हणजे एक दोन ओळी म्हणणार, मग त्याची स्पष्ट करून सांगणार, मग मधामध्ये देवांची नावं घेणार, असं सगळं जे काही आहे ते असतं. तर बघा, कीर्तनांची जी काही उदाहरण आहे ते आहे पारंपरिक कीर्तने आणि राष्ट्रीय कीर्तने. ठीक आहे, उदाहरणांमध्ये पारंपरिक आणि राष्ट्रीय. उदाहरण पारंपरिक आणि राष्ट्रीय कीर्तने. ठीक आहे, आपल्याला बरेचदा असे जे काही प्रकार आहेत ते कोणत्या भागामध्ये साजरे केले जातात, कुठं साजरे केले, जसं बोहाळा कुठं साजरा केला जातो, दशावतार कुठं साजरा केला जातो, अशा प्रकारचं जे आहे ते विचारलं जातं. त्याच्यामुळे माहिती ठेवायची आपण. ठीक आहे, त्यानंतर आपण लळीत. लळीत तुम्हाला डायरेक्ट आहे सिलेबसला लळीत नावाचा शब्द. सिलेबस आणलाय का? दाखवा सिलेबस. थांबा आहे माझ्याकडे, इथेच आहे. नेक्स्ट हेडलाईन द्यायची लळीत. लळीत असं लिहायचंय. लळीत नाही, ते लीळा चरित्र आहे. लळीत वेगळं आणि लीळा चरित्र वेगळं, आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. एक मिनिट. तर लळीत जे काही आहे, लळीत ठीक आहे. तर लळीत काय आपण बघूया. ठीक, तर आता लळीत म्हणजे काय असतं की बघा, आता एखादा धार्मिक उत्सव आहे उदाहरणार्थ कोणता पण, तर त्या उत्सव प्रसंगी असं समजलं जातं की साक्षात ती देवताच काय आहे, सिंहासनावर बसलेली आहे आणि असे मानून तिच्या समोर जे आहे ते मागणं मागतात आणि हे मागणं काय आहे, नाट्य प्रवेशासारखे सादर केले जातात. आता हा जो लळीत प्रकार असतो तर हा जास्त करून कोकण आणि गोवा ह्या भागामध्ये जो काही आहे साजरा केला जातो. म्हणजे एखादा उत्सव आहे, आता असं नाही की देव म्हणून, पण आता आपल्याला माहिती आहे की आपण आता इतक्या साऱ्या भौगोलिक सांस्कृतिक वैविध्य असणाऱ्या आपण देशामध्ये राहतो. जरी आपण म्हणत असू की वेगवेगळी राज्य जिल्हे, तुम्हीच बघा की नागपूर आणि आपण समजा कोकण घेतलं तर त्याच्यामध्ये किती विविधता आहे. म्हणजे खाण्याच्या संस्कृतीत, पिण्याच्या संस्कृतीत, राहणीमान, त्यानंतर भौगोलिक जे काही वैविध्य आहे तर भरपूर. म्हणजे जरी तुम्ही नागपूरच्या लोकांचं खाणं पाहिलं तर खूप वेगळं आहे, तर तुम्ही कोकणात गेले तर तिथं खूप आहे. तिथे जे मासेमारी लोक असतात किंवा समुद्र तटांवर लोक राहणारे असते, त्यांचं एक स्टेपल फूड किंवा रोजचं जेवणामध्ये मासा असतो, भात आणि मासे. तेच तुम्ही जर कलकत्ता बंगाल, पश्चिम बंगालकडे गेले तर तिथं जे काही मासे आहेत तर त्यांना देव मानण्याचं हे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथला उत्सव वगैरे पाहिला तर तिथं जो मोठा मासा असतो त्याला नथ घातली जाते, त्याच्यावर कुंकू लावलं जातं. त्याचं कारण असं आहे की
जे काही तिथला व्यवहार चालतो, म्हणजे दैनंदिन जीवनाचा रोजगार आहे त्यांचा, त्यांचा व्यवहार, त्यांचं घर जे चालतं ते कशांवर चालतं? माशांवर चालतं. म्हणून मासाच हा आमचा कोण आहे? कर्ता धर्ता आहे. त्याच्यामुळे आम्हाला रोजगार मिळतो, त्याच्यामुळे आमचं पोट भरतं, त्याच्यामुळे आमचं घरदार चालतं. त्याच्यामुळे मासाला देवता मानण्याचं हे आहे. तर त्यांचं रोजचं जे जेवण आहे जास्तीत जास्त लोकांचं तिथले, तर ते रोज भात, मासे किंवा समुद्रकिनारी जे काही सी फूड आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मग झिंगे असतील, काय शिंपले, बोंबील, शिंपल्यांची सुद्धा भाजी केली जाते तिथे. तर अशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, नारळ. नारळाचं खूप उत्पादन असतं सागरी प्रदेशामध्ये. रोज नारळ 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 खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे काय आहे की त्यानुसार त्यांचे देव सुद्धा वेगवेगळे आहेत. तर म्हणून हे जे काही गोवा आणि त्यातल्या त्यात कोकण हा भाग आहे, तिथं लळीत साजरी केले जाते. तर लिहून घ्यायचं आहे लळीत म्हणजे, चला लिहा, धार्मिक उत्सव प्रसंगी, धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे. उत्सव देवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्या समोर मागणे मागतात. हे कसं सादर केलं जातं? नाट्यप्रवेश म्हणजे एखाद्या नाटकासारखं, नाटकासारखं सादर केलं. नाट्यप्रवेश, नाट्यप्रवेशासारखे सादर केले जाते. लिहून घ्या खाली एक लाईन, नाट्यप्रवेशासारखे सादर केले जाते. कोकण आणि गोवा. कोकण आणि गोवा ह्या ठिकाणी जे काही आहे तर आपल्याला प्रश्न विचारतं, कारण आपल्याला दशावतार का काहीतरी बोहाड्यावर प्रश्न आलेला होता मागील वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये. काय प्रश्न आले? खालीलपैकी बोहाडा की दशावतार काहीतरी कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? तर असं पण येऊ शकतं त्याच्यावरूनच की लळीत हा प्रकार खालीलपैकी कोणत्या भागात साजरा केला जातो. त्याच्यापैकी तुम्हाला त्याच्यात लिहिता आलं पाहिजे कोकण आणि गोवा. आता तुम्ही समजा महाराष्ट्रात राहताय, त्यातल्या त्यात तुम्ही काही ठिकाणी बघत असाल लळीत वगैरे, पण ते काय असतात? स्थलांतरित असतात. म्हणजे कोकणातले गोव्यातले इकडे आलेले, मग रोजगाराच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने. पण याचं जे मूळ आहे तर ते काय? कोकण आणि गोवा असं आहे. ठीक आहे, लिहून घ्या कोकण आणि गोवा. ठीक आहे, लिहिलं. आता हा जो भाग आहे लळीत, तर हा आपला घटक 2 आहे ना, आपण तेव्हा डिटेलमध्ये बघणारच आहोत. तर घटक 2 किंवा हे आपलं लिहून झाल्यावर बघू, घटक 2 मधला भाग आहे. बरेच जण घटक विचारतात. तर आपला घटक 2 जे आहे, संस्कृती, संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती, जो काही आपला घटक 2 आहे सिलेबस मधला, तर त्याच्यातले हे प्रकार आहेत. लळीत असेल, तमाशा, भारुड, बोवाडा, निरूपण, कीर्तन, भजन वगैरे, हे सगळं घटक 2 मधला भाग आहे आपला. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात भारुड. भारुड म्हणजे काय सांगता येईल का? तर भारुड खूप ठिकाणी म्हटलं जातं सकाळ सकाळ, भारुड सकाळी वगैरे किंवा काय. भारुड म्हणजे काय सांगता येईल का? तर बघा, भारुड म्हणजे काय की आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे. अध्यात्म म्हणजे काय की देवासंबंध, जे स्पिरिच्युअल म्हणतो. म्हणजे अध्यात्माचा जो अर्थ आहे तो खूप मोठा आहे, पण त्यातल्या त्यात आपण असं एक गृहीत धरूया की ज्या त्या धर्मातलं देवाचं एक स्पिरिच्युअल ज्ञान. ठीक आहे. आणि नैतिक, नैतिक म्हणजे काय की बाबा चांगलं काय, वाईट काय. जसं की उदाहरणार्थ चोरी करू नये, प्रामाणिक राहावे, त्यानंतर अशा प्रकारचं जे काही आहे, वाईट बघू नये, वाईट बोलू नये. हे काय चांगलं वाईट ठरवणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते नैतिक अनैतिक असं असतं. नैतिक, ठीक आहे. तर मग काय की बाबा आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतले जे रूपकात्मक, रूपकात्मक म्हणजे काय की असं म्हणजे कोणाला तरी उद्देशून उदाहरणं देऊन, कथा देऊन ते सांगायचं. तर त्याला काय म्हणतात? रूपक. म्हणजे एखाद्या गोष्टीला रूपक द्यायचं. आता समजा उदाहरणार्थ मला समजा हे सांगायचं आहे की बाबा
सातत्य किती चांगलं आहे, व्यक्तीच्या जीवनामध्ये सातत्य किती चांगलं आहे आणि आळशीपणा किंवा बेजबाबदारपणा किती वाईट आहे. समजा मला हे तुम्हाला सांगायचं आहे, पण मी असं डिरेक्टली नाही सांगू शकत. तर जर मी ते रूपकातून सांगितलं, रूपक म्हणजे काय की कथेतून. आता समजा मी ते कासव आणि सशाच्या गोष्टीमधून तुम्हाला सांगितलं की कासव आणि ससा असतात आणि नंतर काय होतं, त्या दोघांमध्ये काय लागते, पैज लागते. तर ती त्या दोघांमध्ये पैंज लागते, तर ससा काय पळत सुटतो आणि कासव काय करतो, हळूहळू 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 जातो. आणि नंतर मग काय, सशाला बाग दिसते गाजरांची, मग तो गाजर खातो आणि म्हणतो अरे ससा तर किती कासव तर किती हळूहळू येतोय, मी खातो, मस्त झोपतो आणि लगेच मग पळत सुटतो. तर मग कासव ती सगळी गाजर, तो काय भाजीपाला खातो आणि झोपतो, आणि झोपला तर झोपूनच राहतो. आणि मग तो जो ससा आहे, जो हळूहळू हळूहळू चालणारा आहे, तो त्याचं सातत्य, रोज सातत्य टिकवून तो काय होतो, शर्यतीत जिंकतो. तर हे काय झालं, रूपकात्मक. म्हणजे ससा आणि कासव यांचं रूपक दाखवून जे काही आहे आपल्याला कथा सांगितली जाते की आयुष्यात चांगलं वागणं, सातत्य ठेवणं, आळशीपणा न करणं, ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या. म्हणजे यासारखी अनेक गोष्टी आहे. अति तिथे माती असेल, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, ह्यासारख्या ज्या काही गतात, हे रूपक म्हणजे एक दुसरे उदाहरणं देऊन जे आहे की मानव मूल्य सांगणे, तर याला काय म्हणतात, रूपक. रूपक असं म्हटलं जातं, साईन, सिम्बॉल्स अशा प्रकारे. तर मग हे जे भारुडं असतं ते पथनाट्याप्रमाणे, म्हणजे भारुडं जर तुम्ही खूप गावांमध्ये वगैरे गेला असाल, खानदेश साईडला वगैरे, इकडे बुलढाणा इकडे तिकडे, तर खूप भारुडांचा प्रकार दिसतात तुम्हाला. तर असं ते काय आहे, कशा प्रकारे साध्य केलं, पथनाट्य, की असे जमतात लोक आणि पथनाट्याप्रमाणे ते प्रयोगशील, म्हणजे असे वेगवेगळे प्रयोगातून ते आलेलं असतं. ठीक आहे, लिहून घ्यायचे भारुडं. चला लिहा. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे, आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे, आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत, मराठीतील रूपकात्मक गीत ठीक आहे, फुल स्टॉप. नंतर लिहायचं आहे पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील असते. म्हणजे वेगवेगळे प्रयोग याच्यात होतात. पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील असते. ठीक आहे, ऑनलाईन स्टुडंट्स समजते, आवाज वगैरे व्यवस्थित येतो, काय वाटलं तर तुम्ही इथे चॅट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे, काही समजलं नसेल तर सांगायचं की मॅडम मला भारुडं नाही समजलं, कीर्तन नाही समजलं किंवा उदाहरणं नाही समजले, मी ते एक्सप्लेन करेल परत. ठीक आहे, असं काही नाही आहे. महाराष्ट्रभर त्याची प्रॅक्टिस, त्यातल्या त्यात मराठी भाषिक प्रदेशांमध्ये त्यातल्या त्यात याच्यामध्ये प्रॅक्टिस. आपण हे म्हणजे आता हे जस्ट आपण डेफिनेशन असं वरवर बघतो, याचं डिटेल आपण बघणार आहे झाल्यावर, ते खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. घटक 2 हे कसं आहे, म्हणजे एक तुम्हाला नेमका डिफरन्स कळला पाहिजे, तुम्हाला नेमकं जे काही आहे याच्यामधलं काय बाबा नेमकं काय फरक आहे तो तुम्हाला कळला पाहिजे, म्हणून आपण शॉर्टमध्ये लिहून देतोय. ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये घेणार आहे. बोहाळा, पोवाडा, भारुडं. ठीक आहे, आता उदाहरणामध्ये संत एकनाथांची भारुडं. आता यावेळेस बघा भारुडांवर पण प्रश्न आला. संत एकनाथांची भारुडं. ठीक आहे, संत एकनाथाची भारुडं. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत पोवाडा. ठीक आहे, पोवाडा. तर आपण हे पोवाडा आपल्याला माहित आहे, हे काही परत लिहून द्यायची गरज मला वाटत नाही, त्याच्यामध्येच येतं. पोवाडा म्हणजे काय की बाबा, जे वीर पराक्रमी जे शूर राजे होते आधीचे, त्यांच्याविषयी जे काही स्तुतीपर त्यांचं जे काही गीत गायलं जातं त्याला पोवाडा म्हणतात. तर अज्ञानदास आणि तुळशीदास यांचे जे पोवाडे आहेत ते फार प्रसिद्ध आहेत. अज्ञानदास, तुलसीदास. तुळशी किंवा तुलसी तुम्हाला जे लिहायचं आहे, तुलसी तुम्हाला जे लिहायचं ते तुम्ही लिहू शकता. तुलसीदास, तुळशी असं पण म्हटलं जातं. म्हणजे मराठीमध्ये ळचा उच्चार होतो, मग बाकी याच्यामध्ये नाही होत. इंग्रजीमध्ये ळ नाही आहे, हिंदीमध्ये ळ नाही आहे,
तर असं ड किंवा ल असेल तर त्याचा जास्त विचार नाही करायचा, ते तेच असतं. ठीक आहे, तुलसीदास. ठीक आहे, लिहून घ्या. आता बघा, आता पोवाडा जो काही आहे आपण पाहिलेला आहे का, हे गद्य पद्य मिश्रित आपण हे लिहून घेतलंय शायरी काव्यामध्ये की ते कसं गद्य पद्य मिश्रित आहे. म्हणजे गद्य पद्य मिश्रित आपल्याला माहित आहे. आणि शूरवीरांबद्दल, राजांबद्दल जे काही स्तुती कवणं लिहिलेली आहे तर ते त्याच्यामध्ये पोवाडा आहे. ठीक आहे, तर आता अज्ञानदास हे जे आहे, तर अज्ञानदासाने काय केलं आहे की अफजल खान आहे ना, अफजल खान, त्याच्या वधाविषयी पोवाडा लिहिलेला आहे. लिहून घ्यायचं आहे साईडला. अफजल खान, अज्ञानदासाने अफजल खान वधाविषयी रचलेला आहे. अफजल खान वधाविषयी रचलेला पोवाडा आहे. हां, त्यानंतर हे जे आहेत आपले तुलसीदास दासांनी कशावर लिहिलेला माहिती आहे का, तर सिंहगडच्या लढाईचा. सिंहगडच्या लढाईवरचा. तर बघा, आता भारुडे तर बऱ्याच जणांनी लिहिली आहे, पण त्यातल्या त्यात जी एकनाथांची भारुडे होती ती जास्तच लोकप्रिय ठरली. तर याचं कारण असं होतं की त्यांचं जे भारूड रचण्यामागचं कारण जे काही होतं तर ते होतं लोकशिक्षण. तर काय केलेलं आहे की पथनाट्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की भारूड हे प्रयोगशील असते आणि एकनाथांचा जो काही मूळ हेतू होता की लोकांना शिक्षण देणे, मग ते शिक्षण अध्यात्माचं शिक्षण असेल, नैतिकतेचं शिक्षण असेल, तर लोकशिक्षण हे होतं. आणि त्याचबरोबर काय, त्या भारुड्यांमध्ये विविधता होती, नाट्यात्मकता होती, विनोद होता आणि गेयता सुद्धा होती. गेयता म्हणजे काय, चालीमध्ये. जर असंच नुसतं बोललं तर एवढं काही लक्षात नाही राहत, पण ते गाण्याच्या द्वारे किंवा त्याला एक चाल आहे. गेयता म्हणजे काय की ज्याला चाल असते. हा मराठीतला शब्द तुम्ही चांगलं लक्षात ठेवायला पाहिजे. काय काय निरूपण असेल, गेयता असेल. ठीक आहे, तर गेयता म्हणजे काय, त्याला एक चांगली चाल. तर त्याच्यामुळं सुद्धा काय आहे की म्हणजे एकनाथांची भारुडे, असा एक प्रश्न आला की एकनाथांची भारुडे लोकप्रिय का ठरली. मग ऑप्शन दिला. पहिला ऑप्शन आहे की लोकशिक्षणात्पर होती, दुसरं का विनोद होता, तिसरं तो विविधता होती, चौथं होतं की नाट्यात्मकता होती, म्हणजे नाटकासारखी ती होती. तर मग काय बाबा, उत्तर काय आहे, तर मग वरील सर्व. ठीक आहे, चला लिहून घ्या. एकनाथांची भारुडे लोकप्रिय ठरण्याची कारणे. एकनाथांची भारुडे लोकप्रिय ठरण्याची कारणे. लोकशिक्षण, विविधता, नाट्यात्मकता आणि विनोद आणि गेयता. गेयताच्या ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा चाल. चाल माहिती आहे ना आपल्याला, चाल आपण दिला होतो, आपल्या शब्दात आपण त्याला चाल म्हणतो. तर गेयता असं लिहितात. गेयता. ठीक आहे, झालं. आता बघा, कीर्तनाबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊयात आपण. हे डिटेलमध्ये बघणार आहे, थोडी माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. कीर्तने. आता बघा, तुम्हाला सांगता येईल का आद्य कीर्तनकार कोणाला म्हटले जाते, ज्यांनी कीर्तनांची सुरुवात केली. म्हणजे आद्य म्हणजे काय, आद्य हा शब्दाचा अर्थ काय, तो पहिला. जेव्हा आपण पेपरमध्ये किंवा कुठं आद्य असा शब्द आला तर सुरुवातीचा किंवा पहिला असा त्याचा अर्थ होतो. आद्य कीर्तनकार कोण सांगता येईल का, सांगा बरं. प्रगती, विशाल, अक्षय, चला सांगा पटपट. आद्य कीर्तनकार कोणाला म्हटले जाते.
आद्य कीर्तनकार कोणाला म्हटले जाते? काही लॉजिक लावता येईल का तुम्हाला? सांगा. जवळ गेले. अजून दुसरे नाव कीर्तनकार. एकनाथ नाही, एकनाथ भारुडांसाठी हे होत. आद्य सुरुवातीचे कोण आहे? आद्य कीर्तनकार तर आद्य कीर्तनकार संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हटले जाते. ठीक आहे. आद्य कीर्तनकार कोण आहेत? नामदेव, संत नामदेव. लिहून घ्यायचंय संत नामदेव. आपल्याला माहित पाहिजे हे. इंटरव्ह्यू मध्ये समजा कोणी ह्या याच्यातला प्रश्न घेतला PhD ला वगैरे, संत साहित्य माहित पाहिजे. भारुड, त्याच्यानंतर पोवाडे, कीर्तन, हे सगळ्या गोष्टी. आता बघा, जे कीर्तनकार आहे त्यांना एक नाव आहे. त्यांना काय म्हटले जातात? हरिदास. हरिदास असं म्हटलं जातं. जे कीर्तनकार आहेत किंवा जे कीर्तन करणार आहे त्यांना हरिदास किंवा कथेकरी बुवा असं म्हटलं जातं. कथेकरी बुवा असं म्हटलं जातं. आता जे कीर्तन करतात ना त्यांना त्यांच्या पोशाखाकडेही लक्ष द्यावं लागतं. त्यांची विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन असं ते एक मल्टी डायमेन्शनल त्यांची पर्सनॅलिटी पाहिजे. तुम्ही बघा ना, जे कोणी कीर्तन करतात ते पूर्ण एकतर पांढरी वस्त्र, टोपी किंवा मग ते काहीतरी जॅकेट, असं जे एक प्रॉपर त्यांचा एक पेहराव असतो कीर्तन करणाऱ्या महाराजांचा. किंवा काय शेला म्हणजे असं दुपट्टा त्यांच्या गळ्याभोवती. असं वेगवेगळे प्रकार, असं काही नाही एकच पोशाख, पण त्यांचा एक पोशाखाची एक स्टाईल असते. टोपी असणार, शेला असणार, कोट म्हणजे तो असा एक रखासारखा असणार. तर वेगवेगळ्या इथं आपल्याला पद्धती दिसून येतं. म्हणजे त्याला एक मल्टी डायमेन्शनल आपण ज्याला म्हणतो ना, की असं गुणसंपन्न, वेगवेगळे गुणसंपन्न असं त्यांचं असावं लागतं. तर आता जर आपण कीर्तनाच्या परंपरा बघितल्या तर ते आहेत 2 परंपरा. कीर्तनाच्या 2 परंपरा आहेत. कोणत्या सांगता येईल का? ऐकलं असेल तुम्ही बऱ्याचदा. कीर्तनाच्या 2 परंपरा आहे. कोणत्या? एक आहे नारदीय आणि दुसरं आहे हरिदासी. हे तुम्ही तुमच्या जीवनात कधी ना कधी ऐकलंच असेल. नारदीय आणि हरिदासी. नारदीय आणि हरिदासी परंपरा. ठीक आहे. आता ह्या हरिदासी जे काय याच्यामध्ये 2 हे असतात. एक असतं म्हणजे पूर्वारंग, म्हणजे जसं आपण पूर्वार्ध उत्तरार्ध म्हणतो ना, की पूर्वीचा भाग आणि नंतरचा भाग, तसं याच्यामध्ये पूर्वारंग असतं आणि इथे असते उत्तरार्ध. उत्तरार्ध, पूर्वरंग आणि उत्तरंग. पूर्वार्ध उत्तरार्ध लिहिलं तरी चालतं, असं काही नाही. बोर्ड आपला थोडा बंद पडला आहे. पूर्वरंग आणि उत्तरंग. पूर्वार्ध उत्तरार्ध लिहिलं तरी चालतं. हा, प्रगती बरोबर आहे. संत नामदेव.
तर असे आणि नमन निरूपणाचा जे काही आहे अभंग म्हणजे नमन निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग असं म्हणतात आणि उदाहरणार्थ एखादे आख्यान सांगणे याला उत्तरंग असे म्हणतात. तर वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर दिला जातो. म्हणजे वारकरी ग्रुप असतो ना, एक सामूहिक प्रकार असतो आणि कीर्तनाबरोबरच टाळकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा. टाळ्या असं वाजवतात ना किंवा ते टाळ्या टाळ असं वाजवून जे आहे ते करतात. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार जो काही आहे पुढे आला. आता महात्मा ज्योतिराव फुले प्रणित सत्यशोधक समाज, एक आपल्याला प्रश्न आला होता कोणत्या तरी परीक्षेला की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. तर ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्यायचे सत्यशोधक. एक डायरेक्टली आपल्याला प्रश्न आला की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली बाबा म्हणून. तर तो आहे ते आहेत महात्मा फुले. ठीक आहे. संत गाडगे महाराजांनीही कीर्तन सत्यशोधिक कीर्तनाशी नाते सांगणारी होती. जातीभेद निर्मूलन असेल, स्वच्छता असेल, व्यसनमुक्ती, तर ह्यासारख्या विषयांवर कीर्तनातून प्रबोधन केलेले आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला? बोर्ड काम नाही करत. ठीक आहे. आता बघा, आपण जर तसा विचार केला तर मनोरंजनाची आवश्यकता का पडते? तुम्हाला असं कधी म्हणजे काही गरज आहे का मनोरंजनाची? तुम्हाला वाटते का मनोरंजनाची गरज आहे की नाही? त्यांना बोलवणार ते आपला बोर्ड जरा बंद पडलाय. बोर्ड चालत नाहीये. चालू बंद केला होता बोर्ड. ठीक आहे. हां, तर मला सांगा की जे काही मनोरंजन आहे ते मनोरंजनाची गरज आहे का आपल्या आयुष्यामध्ये? हो किंवा नाही? ऑनलाईन स्टुडंट्स आहे का? का का आहे मनोरंजनाची गरज? म्हणजे आपण असं नाही करू शकत का रोज उठायचं आणि कामाला जायचं आणि अभ्यास करायचं, घरी यायचं, झोपायचं, परत उठायचं, कामाला जायचं. म्हणजे सुट्टी नाही, मनोरंजन नाही, कुठलेही मूवीज नाही, गाणे नाही, चित्रपट नाही, सिरियल नाही, वेब सिरीज नाही, काही नाही, मोबाईल पण नाही. असं आपण एक आयुष्य जगू शकतो का? तर त्याचं उत्तर जे काही आहे नाही आहे. कारण आपण रोबोट नाही आहे की आपण यंत्र नाही आहे. तर आपण काय आहे? मनुष्य प्राणी आहे आणि मनुष्य प्राणी असल्यामुळं त्याला भावना आहे आणि मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते आहे मनोरंजन. ती काही आहे मनोरंजन किंवा मनोरंजनाची जी काही साधनं आहे तर त्याला आपण त्यासाठी मनोरंजन जे काही आहे ते आवश्यक आहे. तर उत्तम प्रतीचं जे काही निखोड मनोरंजन आहे तर त्या व्यक्तीच्या निकोष वाढीसाठी काय आहे? अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा जो काही चाकोऱ्यबद्ध जे काही आयुष्य आहे की त्याच्या जीवनातला कंटाळा दूर करण्यासाठी किंवा त्याला चैतन्य मिळवून देण्यासाठी आपल्याला मनोरंजन आहे ते मनोरंजन आवश्यक आहे. ठीक आहे. तर का मनोरंजन आवश्यक आहे? की मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजन. मग ते काही पण असेल, संगीत असेल, नृत्य असेल, पेंटिंग असेल, काही असू शकतं ते. तर आणि उत्तम प्रतीचं जर निखळ मनोरंजन असेल तर ते व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचं असतं. आणि एक चाकोरीबद्ध जीवन आहे तर त्या चाकोऱ्याबद्ध जीवनातल्या कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराचा उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम जे काही आहे ते मनोरंजन करून देत असते. छंद व खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास होतो.
भारतातला आपण मध्ययुगीन काळात पाहिलं तर उत्सव, सण, सोहळे, खेळ, नाच, गाणे इत्यादी काय होती, मनोरंजनाची साधनं होती. म्हणून काय आहे, मनोरंजन महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही सतत काम केलं आणि एक समजा 7 दिवसांचं काम केलं आणि 8व्या दिवशी रविवारी कुठेतरी फिरायला गेले निसर्गामध्ये, हे मनोरंजन नाही पण एक कुठलंही ब्रेक आपण त्याच्याविषयी बोललं, तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला उत्साह वाटतो आणि आपली जी काम करण्याची जी काही एफिशियन्सी आहे काम करण्याची ती परत काय होते, द्विगुणित होते आणि आपण अजून परत चांगलं काम करतो. की आपण असं कुठेतरी बाहेर खायला गेलो, छान आपलं आवडतं, म्हणजे रोजचं कंटाळवाणं आपण 7 दिवस तर घरी खातो, 8व्या दिवशी समजा कुठेतरी जाऊन काहीतरी आवडीचा पदार्थ खाल्ला की आपल्याला खूप बरं वाटतं आणि मग परत आपलं रुटीन चालू होतं. किंवा रविवारी एक सिनेमा पाहून आला तर ते एक चेंज म्हणून चांगलं होतं आणि परत आपल्याला काम करण्याचा आणि एक आयुष्य जगण्याचा उत्साह जो काही आहे ते वाढीस लागतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे जे काही सगळे प्रकार आहेत, लोककला, लोकसाहित्य, हे सगळे त्या काळामध्ये टी व्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर मग हे लोककला, लोककला, लोकसाहित्य अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला हा सगळं. म्हणजे तेव्हा जरी आपण प्राचीन काळाचा विचार केला खूप, तर तिथं सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसूनच येतात. हे भारूड जरी आपण म्हटलं की अध्यात्म नैतिक असेल, पण हे त्यातल्या त्यात काय होतं, मनोरंजन करणारही होतं. पण ते मनोरंजन कसं, निष्फळ मनोरंजन का नाही, असं मनोरंजन की ज्यातून काहीतरी शिकायला मिळेल, ज्यातून आपल्या आयुष्याची उन्नती होईल, अशा प्रकारचं ते मनोरंजन होते. की आधी तुम्ही पाहिलं की कुठलेही सण व्हायचे तेव्हा, किंवा आता झिम्मा, फुगडी, पोळा जेव्हा असतो तर तेव्हा स्पर्धा असतात की कोणाचा बैल चांगला आहे, असे वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही आहेत. तर त्यातल्या त्यात दिवाळी असते तेव्हा रांगोळी काढतात. असं बरंच म्हणजे खूप सारे असे उदाहरणं आहेत जी देता येईल आपल्याला. ठीक आहे. तर नाच, गाणं, हे सगळं विरंगुळ्याचे हे आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत? तर आपण काय करणार आहोत ना, एक आता 2-3 यांची नावं लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपी आहे. तर मला सांगा की रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? रायगडाला जेव्हा जाग येते, सांगा. रायगडाला जेव्हा जाग येते, हे नाटक आहे ना, रायगडाला जेव्हा जाग येते. कोणी लिहिलेलं आहे रायगडाला जेव्हा जाग येते? साष्टांग नमस्कार कोणी लिहिलेला आहे? साष्टांग नमस्कार पुस्तक हे 1-2-4 लिहून देते, आज ते पाठ करायचे, कारण हे सातत्याने आपल्याला विचारले जातात. साष्टांग नमस्कार कोणी लिहिलेला आहे? त्यानंतर टिळक आणि आगरकर. टिळक आणि आगरकर कोणी लिहिलेला आहे? साष्टांग नमस्कार कोणी लिहिलाय? टिळक. एकच प्याला कोणी लिहिला? एकच प्याला सांगितलं होतं. एकच प्याला हे तर याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत. पाठ पाहिजे, जे मागील वर्षीचे प्रश्न ते पाठच पाहिजे. तुमचे असेच 10-15 मार्क असेच येऊन जाणार तुम्हाला. सांगता येईल का? सांगा. एकच प्याला, एकच प्याला कोणी लिहिला? आठवा. कोणी लिहिलेला आहे एकच प्याला? लिहून दिलं होतं मागे. कोणी लिहिलेला आहे? राम गणेश, आठवतं काढणं? हां बरोबर, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला आहे एकच प्याला. एकच प्याला कोणी लिहिला आहे? राम गणेश गडकरी. लिहून घ्या. आता हे नाटक कशावर, आपल्याला थीम पण माहित पाहिजे. जरी आपण काही वाचलेलं नसलं तरी आपल्याला त्याची थीम माहित पाहिजे. थीम म्हणजे काय की हे नाटक जे काही आहे तर हे नाटक कशावर आधारित आहे
हे आपल्याला माहिती. काय तुम्हाला काय वाटतं एकच प्याला कशावर असेल? तर बघा, एकच प्याला हे जे काही प्रसिद्ध संगीत नाटक आहे, हे संगीत नाटक, तर हे गणेश गडकरी, राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे आणि ते दारूच्या व्यसनामुळे होणारी जी काही शोकांतिका आहे, म्हणजे त्याच्यामुळं काय काय वाईट परिणाम होते ते दर्शवते. आणि ह्या नाटकामध्ये सुधाकर आणि त्याची पत्नी सिंधू यांच्या कथेचे चित्रण केलेले आहे. म्हणजे पात्र कोण आहे? सुधाकर आणि सिंधू. आणि हे संगीत नाटक असं लिहून टाका, संगीत नाटक. हा पाठ करायला भाग दिलाय. तुम्ही म्हणाल आता मॅडमनी बोहाडे, पोवाड आणि भारुडाच्या मधात हे कुठं टाकलं? तर रोज आपला काही भाग एक पाठांतरासाठी असणार आहे. तर याचे कोण आहे पात्र? आपल्याला पात्रांवर डायरेक्ट प्रश्न येतो. सुधाकर आणि सिंधू. ठीक आहे, सुधाकर आणि सिंधू यांच्या कथेचे चित्रण आहे, जिथे सुधाकर जो काही आहे तो दारूच्या व्यसनामध्ये त्याचं सर्वस्व गमावून टाकतो. सिंधू त्याची पत्नी आहे. आणि एक सदाबहार हे नाटक आहे, म्हणजे सदाबहार म्हणजे कधीही पाहू शकतो, त्याचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही आहे. पुण्यामध्ये वेगवेगळी नाटकं होतात, तुम्हाला पेपरमध्ये वगैरे असतं ॲड, ही नाटक ती नाटक. ज्यांना वेळ आहे एखादं तरी नाटक म्हणजे असं जिवंत नाटक काय म्हणू शकतो, लाईव्ह, ते तुम्ही पाहिलं पाहिजे. तर हे जे नाटक आहे तर हे लिहिणारे वेगळे आणि दिग्दर्शन करणारे वेगळे. लिहिणारे म्हणजे काय? लेखक, म्हणजे असं 2-3 पानं घेतले, एखादं डायरी त्याच्यात लिहून काढलं. दिग्दर्शन करणे म्हणजे काय की बाबा त्याला रंगभूमीवर आणणे, व्यासपीठावर आणणे, चित्रपटात आणणे, म्हणजे दिग्दर्शन करणे. मग त्याच्यामध्ये तो सुधाकर हा, सिंधू ती, मग तुम्ही अशी ॲक्टिंग करा वगैरे. तर याचे जे लेखक आहेत ते कोण आहेत? राम गणेश गडकरी. पण हे दिग्दर्शित कोणी केलेलं आहे? तर दिग्दर्शक विजय गोखले. याचे जे काही दिग्दर्शक आहेत ते कोण आहेत? विजय गोखले. तर याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. तर हा जो काही असतो ना, तर हा तर नवरा असतोच. कोण? सुधाकर. पण तो त्याच्याबद्दल त्याचं पेशाने तो वकील असतो. सुधाकर लिहून घ्यायचा आहे, वकील असतो. सुधाकर जो आहे त्याच्यातलं पात्र म्हणजे काल्पनिक पात्र असतं बरं का, जिवंत पात्र नाही. विजय गोखले. विजय गोखले आणि त्याची जी पत्नी असते ती सिंधू. पण ती अशी पतिव्रता असते. प्रतिव्रता म्हणजे काय की पतीविषयी खूप अशी पतिव्रता. आता कसं सांगायचं प्रतिव्रता म्हणजे तुम्हाला माहित असेल, प्रतिव्रता स्त्री म्हणजे पतीविषयी खूप आदर, उपास तापास करणारी पतीच्या आयुष्यासाठी, पतीचं चांगलं, म्हणजे त्याचा खूप मोठा अर्थ आहे. पण पतीसाठी बाबा पतीसाठी असणारी उपवास तापास करणारी पतीच्या आयुष्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, त्याला एक प्रतिव्रता स्त्री असे म्हणतात. ठीक आहे. तर ती सिंधूच जी आहे ती प्रतिव्रता होती. ठीक आहे. क्लिअर का? म्हणजे आता याच्यातले पात्र विचारू दे किंवा काही विचारू दे, ते आपल्याला रायगडाला जेव्हा जाग येते कशावर आहे? रायगडाला जाग येते वसंत कानेटकर. हे कशावर आहे? छत्रपती संभाजी महाराजांविषयी आहे. छत्रपती संभाजी महाराज. कशावर आहे? छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आहे की एक संभाजी महाराजांच्या जीवनावरील जो काही मानवी पैलू आहे, म्हणजे त्यांनी जे काही चांगलं काम केलेलं आहे मानवतेच्या, मानवाच्या दृष्टिकोनातून, आणि हे साधारण 1962 वर रंगमंचावर आलेलं आहे. तर 1962 हे लिहून घ्या.
याच्यामध्ये संभाजी महाराजाच्या जीवनातील घटना आणि त्यांच्या मानवी स्वभावाचे चित्रण केलेले आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर साष्टांग नमस्कार. तर हे कोणी लिहिलं आहे? आचार्य अत्रे. साष्टांग नमस्कार. आचार्य, हो. हे प्र.के. अत्रेंनी लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये जे काही आहे की एक भारतीय संस्कृती जी काही आहे, तर भारतीय संस्कृतीमधील नमस्काराचे एक सर्वोच्च रूप आहे आणि याच्यामध्ये जे काही आहे समर्पण, आदर आणि भक्तीचं प्रतीक असलेलं आणि त्याचबरोबर जे काही आदरणीय व्यक्ती आहेत, गुरु आहेत तर किंवा देवता आहे, तर यांच्या समोर जे काही केलेलं साष्टांग नमस्कार असं हे एक विनोदी नाटक आहे. तर आता विनोदी नाटक लिहून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे तर ते टिळक आणि आगरकर जे आहे तर हे लिहिलंय विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर. तर बघा आता आपण हे थोडंसं डिटेलमध्ये बघूयात की भारुड, लढीत वगैरे काय काय आहे ते. ठीक आहे, तर सगळ्यांनी हे करायचंय. आपण आता लढीत विषय थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत की बाबा काय लढीत म्हणजे काय. ठीक आहे, तर बघा आता एक मिनिट आपण हे रब करूयात. आता लढीत आहे तर बघा आता लीला ह्या शब्दावरून लढीत हा शब्द आला असावा असे आनंद कुमार स्वामी नावाचे अभ्यासक आहेत. तर त्यांचं मत आहे की बाबा लीला ह्या शब्दावरून लढीत हा शब्द आला असावा. तो कोणाचं मत आहे? आनंद कुमार स्वामी. आनंद कुमार स्वामी यांचं मत आहे. ठीक आहे, तर हे आनंद कुमार स्वामी जे आहे तर यांनी एक रचना केलेली आहे ललिताची. ते कशामध्ये केली आहे? तुकारामांच्या अभंगगाथेमध्ये. तुकारामांची जी काही अभंगगाथा आहे तर यांनी एक 10-12 ललित लिहिलेले आहे त्याच्यामध्ये अभंगवाणी. ठीक आहे, 10-12 अभंगाची रचना जी काही आढळते ती ललितावर आधारित आहे. तुम्हाला जर असं शब्दशः पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. संत तुकारामांच्या अभंगगाथेत असं लिहून घ्या व्यवस्थित. संत तुकारामांच्या अभंगगाथेत ललितावर आधारित 10-12 अभंगाची रचना आढळते. आता हे जे ललित आहे तर त्याचे 4 प्रकार आहेत. विशाल राठोड, आज तुम्ही खूप उशिरा जॉईन झाले आहेत. काय कारण आहे? म्हणजे जवळपास 1 तास होत आला. 1 तासानंतर तुम्ही आज जॉईन झाले आहेत. ललित जे आहे तर त्या ललिताचे एकूण 4 प्रकार पडतात. कोणते कोणते का वाचले का? सांगा बरं, येत असेल तर. कोणते कोणते आहे ललिताचे 4 प्रकार? 4 प्रकार आहेत.
कोणते कोणते लढीत? सांगा कोणते आहे? काव्याचे लढीत किंवा काव्य, काव्य, कीर्तन, कीर्तन, नामसप्ताह, नामसप्ताह आणि लोकोत्सव. काव्य, कीर्तन, नामसप्ताह, लोकोत्सव. ठीक आहे. तर ह्यासाठी जे काही सादर केलेले लढीत आहे, जसं आपण आधीच पाहिलं, लढीत म्हणजे काय की उत्सवाप्रसंगी ती उत्सव देवता सिंहासनावर बसलेली आहे आणि त्यानुसार जे काही नाट्यात्मक सादरीकरण आहे आपण त्याला लढीत असे म्हणतो. तर बघा, लढितामध्ये काय केलं जातं अजून त्या व्यतिरिक्त, तर देवदेवतांची सोंग असतात, त्याच्यानंतर भगत जे असतात, भगत आपल्याला माहित आहे, तर भक्तांची सोंगे, त्याच्यानंतर भिल्लीन, वैदू असे वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगणाऱ्या स्त्री पुरुषांची सोंगे घेऊन दाखवली जातात. एक प्रकारचं नाट्य सादर केलं जाते, सोंग केलं जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघा, सुरुवातीला लढीत जो होता, सुरुवातीला आता आपल्याला माहिती आहे बऱ्याच गोष्टीचं जे काही आहे ते स्वरूप आपल्याला बदलत गेलेलं दिसून येतं. म्हणजे आधीचा तमाशा आणि आताचा तमाशा, आधीचं कीर्तन आताचं कीर्तन, तर बरेच जे काही आहे आपल्याला तिथे बदल झालेले दिसून येतात. तर आधी जे काही लढीत होतं ते जास्तीत जास्त लोकोत्सव, जे चौथा पॉईंट आहे. लोकोत्सव म्हणजे काय की लोकांनी जे काही उत्सव साजरे करतात त्याच्या याच्यावर तो काय आहे जास्त आधारलेला होता. सुरुवातीला त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या देवदेवता व त्याच्यामध्ये लौकिक सोंगातून खेळ सुद्धा खेळले जात होते. म्हणजे की देव म्हणजे आपल्याला जे माहित आहे ते नाही, पण वेगवेगळ्या जमातीमध्ये, जातीमध्ये, वेगवेगळ्या भौगोलिक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देवता असतात. मग एखादा त्यांचा उत्सव असतो किंवा काहीतरी त्यांचा दिनविशेष असतो, मग त्या दिवशी काय केलं जातं की बाबा ती प्रत्यक्ष बसलेली आहे सिंहासनावर किंवा ती प्रत्यक्ष अवतरली आहे, ते त्याला गृहीत धरून मग बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये त्या केल्या जातात. तर अशा लढितांना नाट्य प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला लढितांमध्ये नाट्य प्रकार जो आहे खूप आहे. म्हणजे काय नाट्य प्रकार म्हणजे सोंग घेतले जातात, नाटकं केले जातात, वेगवेगळे नाट्य प्रकार केले जातात, हे सगळं आपल्याला तिथे दिसतं. त्याच्यामध्ये विनोद पण आहे, हिंदी भाषा सुद्धा वापरली जाते, सोंग, भजन पण, भारुड असं मिक्स करून त्याला जे काही आहे खूप असं इंटरेस्टिंग जे काही आहे ते बनवलं जातं. तर हे आपल्याला याच्यामध्ये हेच त्याचे प्रकार, लढित म्हणजे काय, आनंद कुमार स्वामी यांचं जे नाव आहे ते आपल्याला फार तर फार इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं म्हणजे भारुडांविषयी बघूया. आता भारुड आपण मी सांगितलेच आहे. तर हा एक नृत्य नाटक सारखा एक आहे. आणि भारुड हे जे काही साहित्य प्रकार आहे तर त्याचे जनक कोणाला मानले जाते? भारुड साहित्य प्रकाराचे जनक ठीक आहे, एकनाथाला त्याचा जनक मानला. कीर्तनाला कोण मानलं जातं? समतन आहे, आपल्याला पाठच पाहिजे. कीर्तनाचे आद्य प्रवर्तक किंवा हे संत नामदेव. आणि भारुडाचे कोण? भारुड म्हटलं की आपल्याला एकनाथ. चला लिहा, भारुड या साहित्य प्रकाराचे जनक, भारुड या साहित्य प्रकाराचे जनक संत एकनाथांना मानले जाते. ठीक आहे.
आता बघा भारुडाविषयी अभ्यासक आहेत किंवा भारुडाची लक्षणं कोणी सांगितली असा प्रश्न आपल्याला आला तर ते आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. भारुडे भारुडाचे अभ्यासक किंवा भारुडे या प्रकाराचे लक्षणं सांगणारे कोण आहे? नागजोशी. नागजोशी यांनी लक्षणं सांगितलेली आहेत. लक्षणं म्हणजे कोणत्या गोष्टी असल्या तर आपण त्याला भारुडं म्हणू. लक्षणं म्हणतो ना की सिम्पटॉम्स, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ समजा कोणाला डेंग्यू झाला, मलेरिया झाला तर लक्षणं, हां TB झाला, काय पण असेल तर त्याचं काय ते डॉक्टर कसे ओळखतात? ते लक्षणं. का त्याला ह्या गोष्टी आहेत का, ह्या गोष्टी बसल्या म्हणजे त्याला हे आहे. किंवा मग नंतर ब्लड टेस्ट वगैरे. पण सुरुवातीला काय, किंवा ताप आला आपल्याला कसं कळतं? अंग गरम येणं, थकवा जाणवणं, ह्या सगळ्या गोष्टी ते लक्षणं, म्हणजे काय असेल तर ती गोष्ट असेल असं. ठीक आहे. तर बघा नागजोशी कोणी सांगितली भारुडाची लक्षणं? नागजोशी यांचं लक्षात ठेवायचं आहे. नागजोशी. आता कोणकोणती लक्षणं सांगितलं आहे त्यांनी आपण ते बघूयात. ठीक आहे. तर हे कसं आहे, दृश्यात्मक काव्यात्मक भारुडं जी होतात आपल्याला पाहता पण येतं आणि त्याच वेळी ऐकता पण येतं. त्याच्यामुळं काय ही दृश्यात्मक काव्यात्मक आहे. ठीक आहे. तर हे लिहायचं नाही आहे, थांबा. तर याचं आपण हे केलं बघूयात. तर लिहा गतिमान. पहिलं लिहायचंय गतिमान भजनी चाल. गतिमान भजनी चाल. दुसरं लिहायचंय प्रास. गतिमान दुसरं प्रास. एक मिनिट. विरामयुक्त मोठा चरण. विरामयुक्त मोठा चरण. उद्धव जातीचा. उद्धव जातीचा. त्यानंतर लिहायचं आहे. तर प्रास म्हणजे काय की कविता जी आहे, कविता किंवा गीत आपण जे रचतो त्याच्यातलं यमक जुळवणे. जसं की टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले, भिरभिर भिरभिर या तालावर गाणी आमची जुडे, फुले झुडे जुले. जे यमक आहे म्हणजे ऐकताना सारखे वाटतात पण ते सारखे नसतात. किंवा छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. भाऊ आणि होऊ यमक शब्द म्हणजे ऐकायला सारखे वाटतात आणि त्या ऐकायला सारखे वाटल्यामुळे आपल्याला इंटरेस्टिंग पण वाटतात. की भाऊ होऊ देऊ, छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या युगाला युगाच्या जगाला नवीन आकार देऊ. तर हे काय झाले यमक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतात रायमिंग वर्ड्स. हे प्रास म्हणजे काय की बाबा यमक शब्द किंवा यमक जुळवणे जे काही आहे तर हे. ठीक आहे. त्याला म्हणतात प्रास. यमक. यमक प्रास म्हणजे यमक लिहिलं तरी चालते. आता साकी लवंगतेचा छोटा चरण नंतर लिहायचं आहे. साकी लवंगतेचा छोटा चरण. नंतर खाली साकी, हा त्याच्यातच साकी. साकी लवंगतेचा
साकी लवंगतेचा. छोटा चरण. छोटे छोटे म्हणजे साकी लवंगता म्हणजे छोटे चरण. ही लवंग छोटी असते त्याप्रमाणे. त्यानंतर द्रुत स्वरोच्चाराची रचना. द्रुत स्वरोच्चार राची रचना. चला लिहा आणि 5 सांगा बरं कोणकोणते आहेत. चला लिहा पटकन. आणि 5 लक्षणे कोणती. चला पटकन रिवाइज करा 2 मिनिट. चला झालं का लिहून. ओके. तर ही 5 लक्षणे जी काही आहे. प्रास आपल्याला बघा, आपण आता मराठीचे विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला काही पेपरमध्ये सुद्धा असे एकदम खूप साधे सरळ सोपे शब्द नाही येणार की चाल वगैरे, तर त्याला गेयता शब्द येणार. प्रास आहे, यमक आहे, तर त्याला प्रास शब्द येणार. त्याच्यामुळं मराठीचे विद्यार्थी असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपण मराठीसारखा विषयाचा अभ्यास करत असल्यामुळं हे शब्द जे काही आहेत आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे आहेत. कळतंय का तुम्हाला. हे जे काही शब्द आहेत तर ही शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की प्रास म्हणजे यमक, गेयता म्हणजे काय चाल. आपण म्हणतो ना गाण्याला चाल लाव, म्हणजे गेयता त्याची. तर ही शब्द जी काही आहे, निरूपण म्हणजे स्पष्ट करणे, एक्सप्लेन करणे, हे माहीत पाहिजे. बघा एखादा विषय तेव्हाच समजतो जेव्हा आपल्याला त्याच्यातले शब्दार्थ लक्षात येतात. काही काही जण म्हणतात मराठी कठीण आहे, वाचल्यावर कळत नाही. तुम्ही जर त्याच्यातले शब्दार्थ जाणून कमी करायचं का बंद तुम्ही जर त्याच्यातले शब्द जाणून घेतले, म्हणजे कोणता पण विषय असो, मी तुम्हाला नेहमी सांगते माझ्या स्टुडंट्सला की कोणताही विषय असो, उद्या जर तुम्ही पर्यावरण वाचत आहात, बायोलॉजी वाचत आहात, कोणताही वाचत आहात, तर काय आहे त्याच्यात की तुम्हाला त्याच्यातले जे काही शब्द आहे ते शब्दार्थ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये वोकॅब्युलरी असं म्हणतो, तर ते माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कळतंय का तुम्हाला. ते माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला कळेल. आता बघा ही लक्षणं आपल्याला का समजली, कारण आपण त्याचे शब्दार्थ जे काही आहे ते लिहून घेतले की आपण त्याचा सोपा अर्थ आपल्याला माहित आहे की त्याचा आपल्याला स्पष्ट माहित आहे ना अर्थ काय. जसं की प्रास आहे. प्रास म्हणजे काय यमक, जे की आपण शाळेमध्ये शिकायचो बा इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स. एक कविता देऊन राहायची, एक 4 ओळी द्यायच्या आणि त्याच्यातले म्हणायचे की 2 रायमिंग वर्ड्स लिहा. ते रायमिंग वर्ड्स म्हणजेच हे यमक जुडणारे शब्द. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द कोणता आहे गेयता. गेयता म्हणजे काय चाल.
गाण्याला चाल लावा, कवितेला चाल लावा, याची चाल खूप चांगली आहे. तर असं लिहून येत नाही चाल, तिथे शब्द काय येणार? गेयता. त्याच्यानंतर एक आहे आल्हाडपणा किंवा आल्हाड. आल्हाड किंवा आल्हाडपणा. आल्हाडपणा का म्हणजे नुसतंच लांबवत नेणे काहीतरी. म्हणजे आपण 10वी-12 ज्यांचं आर्ट्स असेल, BA वगैरे किंवा 10वीच्या पेपरमध्ये हिंदी मराठीचे नुसतं माहीत काही नसतं, नुसतंच लांबवत नेणं आन्सर. की आता समजा काहीतरी विचारलंय, त्यांना काय पाहिजे ते आपण लिहिलं ना आपल्याच मनाने, नुसतं लांबवत नेणे. म्हणजे ते कसंही करून लांबवणे बाबा. अजून जिथं एका पेजेसची गरज आहे तिथं 2-3 पेजेस लिहून ठेवायचं. लांबवणे, नुसतंच लांबवणे, त्याला म्हणतात आल्हाडपणा. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणता शब्द आहे? निरूपण. हां, निरूपण म्हणजे स्पष्ट करणे, एक्सप्लेन करणे वगैरे, त्याला निरूपण म्हणतात. त्याच्यानंतर काय आहे अजून? तर अशा प्रकारे जर हे नुसतं असंच पाठही होणार नाही आणि समजणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघा, तुमच्याकडे स्मार्टफोन्स आहेत आता. असं नाही का फक्त इंग्रजीचे शब्द सांगतात, मराठीतलं पण ते आजकाल जे AI मॉडेल आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला शब्दार्थ मिळतात. आणि जेव्हा आपण शब्दार्थानुसार ते गोष्टी समजतो किंवा पाठ करतो तेव्हा आपल्याला खूप सोपी जातं. आता ही जी लक्षणं आहे, तुम्हाला काही ती फार कठीण वाटली का? नाही. का नाही वाटली कठीण? कारण तुम्हाला त्याचे अर्थ माहीत झाले. तर हे जे आहे आपलं काय म्हणतात त्याला, आता आपण काय लळीत. तर लळीतमध्ये आपल्याला यांचं नाव लळीत पाहिलं. त्याच्यानंतर काय पाहिलं? भारुड पाहिलं. तर भारुडामध्ये जोशी जे काही आहेत, कोणते जोशी? ना.ग नाग जोशी यांचं नाव लक्षात ठेवायचं. तर आपण बघूयात निरूपंत. तुम्ही बऱ्याचदा हा शब्द ऐकला असेल, निरूपणकार. ऐकलाय का शब्द? तर त्या दिवशी आपण बघा मोरोपंत शिकलो. मोरोपंतांच्या केकावल्या खूप प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला सांगितलं घरी जाऊन यूट्यूबला बघा केकावल्या. केकावली हा शब्दाचा अर्थ सांगितला होता. काय केकावली? तर माहीत नाही बाबा. आपण जेव्हा वाचतो बघा मोरोपंतांच्या केकावून भीती वाटते. काय बाबा हे काय दिलंय, काही कळत नाही, हे कठीणच आहे मग मराठी, असं बोलून आपण काय होतो? मोकळं होतो. पण आपण त्याच्यावर कष्ट घेतो का? नाही. कष्ट काय घ्यायचे आहेत? काय घ्यायचंय? मोरोपंत. केकावली. केका. केका म्हणजे काय? मोर. मोर कसं? मोर जसं कावड्याचं काय असते? कावकाव असतं. चिमणीची काय असते? चिवचिव असते. त्याच्यानंतर बकरीचं काय असतं? म्या म्या. त्याच्यानंतर मांजराचं काय असतं? म्याव म्याव. तसं मोराचं काय असतं? केका. को को असं रटतं ना, त्याला केका म्हणतात. किंवा गायच्या याला आपण काय म्हणतो? हंबरणे. सिंहाच्या याला आपण काय म्हणतो? गर्जना. तसं मोराच्या ओरडण्याला किंवा जो काही तो असा आवाज काढतो त्याला काय म्हणतात? केका. केकावल्या. वली म्हणजे काय की त्याचं जे काही मोराचं ओरडणं किंवा आवाज आहे किंवा त्याच्या घड्या, वलीचा अर्थ होते घड्या. पण आपण इथं हे तर केकावली म्हणजे काय की मोरपंतांच्या केकावल्या म्हणजे काय की बाबा मोर जो काही आहे देवासोबत संवाद करतो, त्याच्या आयुष्याची दुखणं मोर त्याच्या केकावल्याच्या माध्यमातून मांडतो. म्हणून काय आहे? मोरोपंतांच्या केकावल्या. वेळ मिळेल तेव्हा यूट्यूबला बघा मोरोपंतांच्या केकावल्या. तर आता हे मोरोपंत कुठून आले? निरूपण. आता आपण निरूपण बघतो. तर जे काही निरूपणकार आहे, तर कोण होते? निरूपणकाराचं जे काही उत्तम उदाहरण आहे ते होते मोरोपंत. निरूपण लिहून घ्या. निरूपणकार आपल्याला एकतरी उदाहरण माहित पाहिजे. निरूपणकार कोण होते? मोरोपंत. आता बघा निरूपण आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. आता निरूपण म्हणजे काय की भाष्य करणं किंवा एखाद्या गोष्टीला एक्सप्लेन करणं. 2 ओळी सांगायच्या. मग आता समजा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, असूनी संसार जीववेध करी. असं प्रकार समजा आता 2 ओळी म्हणतो, त्याला स्पष्ट करणे, त्याच्यावर भाष्य करणे, आपले मत सांगणे, तर हे असतं निरूपण. तर एखाद्या विषयाचं जेव्हा विवेचन करतो, एखाद्या विषय जेव्हा आपण स्पष्ट करतो, त्याचा कथाभाग, एखाद्याचे चरित्र, एखादं प्रकरण, तर हा श्रोत्यांना, समजा मी कीर्तनकार आहे उदाहरण, किंवा मी निरूपणकार आहे, मी असं 2-2 ओळी सांगणार आणि श्रोत्यांना मी समजावून सांगणार, वेगवेगळ्या उदाहरण देणार, मी कथा सांगणार वेगवेगळ्या, त्याला खूप सोपं करून सांगणार, त्याला असं जीवनाशी काहीतरी
तुलना करून सांगणार. तर हे काय झालं, निरूपण झालं. तर ते निरूपण केल्यामुळं काय होतं की अधिक श्रवणीय, समजायला अधिक सोपा असं होतं. आता ह्या प्रकारामध्ये स्पष्टीकरणाचा अंश जो काही आहे तो जास्त असतो. म्हणजे काही पण असू शकतं. निरूपण म्हणजे कशाही आपण सुद्धा निरूपण करू शकतो. म्हणजे कोणते 2 ओळी घेतल्या, तर समजा मी इथं कोणते तरी 2 अभंग घेतले किंवा ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं, पसायदान. तर पसायदानची सुरुवात कशी आहे, आता विश्वात्मके देवे येणे वागे ने तो शावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे जे घडांची व्यंकटी सांडो. तर अशा प्रकारे जे काही आहे, मी 2 ओळी तुम्हाला स्पष्ट केले. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे उदाहरण, जसं मी मगाशी भारुडं सांगितलं की ससा आणि कासव, एक रूपकात्मक. म्हणजे अशा प्रकारे साधं सोपं, जे टीचर लोक असतात तसेही ते एक प्रकारचे निरूपणकारच असतात ना. पुस्तकातल्या 2-2 ओळी घेतात आणि वेगवेगळ्या उदाहरणातून माध्यमातून ते समजावून सांगतात. निरूपणामध्ये संगीत आणि गायन नसते. लिहून घ्यायचंय, निरूपणात संगीत गायन नसते. ठीक आहे. निरूपण ठीक आहे. आता बघा, निरूपण म्हणजे अजून सांगायची कथा अतिशय सोपी सुलभ करून सादर केली जाते आणि श्रोता सुद्धा न कंटाळता याच्यामध्ये, म्हणजे लोक कंटाळली नाही पाहिजे, त्यांना खूप असं मनोरंजनात्मक सोपं साधं करून सांगणं गोष्टीसारखं, जशी आपली आजी आपल्याला लहानपणी सांगायची. त्यासाठी निरूपणकार हा वेगवेगळी पद्धत वापरत असतात. आता याच्यामध्ये पांडव प्रताप, कृष्ण विजय आहे, रामायण महाभारतच्या व्यक्तिरेखाचे काही अशा चरित्रांवर आशयांवर काय आहे सुद्धा निरूपण झालेली असतात, होतातही. आता अशी जी निरूपण आहे ते कोणी केले, श्रीधर आणि मुक्तेश्वर. पण श्रीधर मुक्तेश्वर त्या दिवशी शिकलो पंडित, याच्यामध्ये लिहून घ्या, श्रीधर मुक्तेश्वर ॲरो करून, हे सुद्धा निरूपणकार होते. ठीक आहे. त्यानंतर लिहायचं आहे, निरूपण म्हणजे, नंतरच्या ओळीत लिहा, निरूपण म्हणजे भजन किंवा कीर्तन नव्हे, निरूपण म्हणजे भजन किंवा कीर्तन नव्हे, तर तो विषय साधेपणाने व आकर्षक पद्धतीने श्रोत्यांच्या मनात उतरवणे होय. साध्या आकर्षक पद्धतीने श्रोत्यांच्या मनात उतरवणे. आता बघा, तर आता आपण हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे डिटेलमध्ये म्हणण्यापेक्षा परीक्षेला जेवढं आवड, याच्यावर पुस्तकाची पुस्तक आहे तर काही गरज आहे का, नाही. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जे महत्त्वाचं आहे किंवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या पद्धतीचे आपल्याला विचारलेले आहे तेच आपल्याला जास्त त्याच्यावर फोकस करायचं आहे. तर आता म्हणजे आजपासून आपण खरं तर घटक 2 वगैरे चालू झालेला आहे. तर घटक 2चा जो काही भाग आहे तर आपण तो घेऊ. आपल्याला तमाशावर, लावणीवर वगैरे प्रश्न, बोहाडा वगैरे. तर उद्या आपण कीर्तन डिटेलमध्ये बघू, त्याच्यानंतर तमाशा असेल, लावणी असेल, तर ह्या गोष्टी ज्या काही आहे आपण डिटेलमध्ये बघूयात उद्या. ठीक आहे. तर आता बघा, आपण भारुडं पाहिली, तर हे आपल्याला पाठच पाहिजे. म्हणजे मराठीचे विद्यार्थी तर भारुडं कोणी आणली आणि कीर्तनं कोणी आणली हे आपल्याला माहीतच पाहिजे. म्हणजे भारुडकार जे आहे किंवा भारुड आणलं कोणी, नंतर खूप जणांनी म्हटली भारुडं, पण
जे ज्यांनी सुरुवात केली किंवा ज्यांनी ती आणली किंवा ज्याचे त्या लोककलेचा जो कोणी प्रवर्तक आहे तो आपल्याला माहीतच पाहिजे. तुम्ही जर समजा भारुडांवर एखाद्या विषयावर PhD करत असेल, भारुडातल्या घटकावर किंवा कीर्तनावर, तर तुम्हाला पहिला प्रश्न आहे ना की भारुडाचा प्रवर्तक कोण, आद्य प्रवर्तक, किंवा भारुडे कोणी आणली, कोणी विकसित केली. तुम्ही इथं हेच तुम्हाला माहीत नाही तर, सुरुवातच माहीत नाही तर हे तुम्ही जेव्हा अभ्यास करा थोडं इंटरव्ह्यूच्या दृष्टीने सुद्धा विचार करा. किंवा तुम्ही जरी लोकसाहित्यातलं पण काही कोणता PhDचा विषय घेतला किंवा कशावरही संशोधन करायचं म्हटलं, हे मराठी आहे तर हे 10 घटक आहे ना त्याच्यातलं बेसिक, फार पण काही नाही, बेसिक भारुड म्हणजे काय, निरूपण म्हणजे काय, कीर्तन आणि भजन याच्यातला फरक काय ते तुम्हाला सांगता आला पाहिजे. तर मग त्यांना कळेल की बाबा याला हे जे मराठी, ह्या व्यक्तीला मराठी साहित्य चांगल्या पद्धतीने कळालं आहे. मग हा याला जरी कोणताही विषय दिला आपण मराठीतला तर हा खूप चांगलं काम याच्यावर करू शकतो. कळतंय का मला काय म्हणायचं? तर याच्यावर तो काय करू शकतो, खूप चांगलं काम करू शकतो. त्याच्यामुळं काय आहे की सोपं, याच्यावर सोपा उपाय आहे की आपला सिलेबस वास्ट आहे नाही म्हटलं तरी. त्याच्यामुळे जर तुम्ही रोजचा अभ्यास रोज केला, म्हणजे की मॅडमनी शिकवलं आणि फक्त घरी जाऊन अर्धा तास वाचलं की मॅडमने आज काय काय शिकवलं आहे आपल्याला, एकच प्याला, मग त्याच्यातले पात्र कोण, फक्त एकदा वाचून घ्यायचं. कारण ते काय खूप ताजं ताजं असतं ना, ताजं ताजं असतं तर खायला, म्हणजे एखादी ताजी वस्तू खायला किती चांगली वाटते बरं. तर मग ताजं जे काही लेक्चर आहे ते डोक्यात पण जायला खूप सोपी असतं. तुम्ही जर एक 10-15 दिवस परीक्षेत काही समजत नाही, रे हे काय एकच प्याला, काही कळत नाही आहे, कोण आहे याच्यात, काय आहे, मग काहीतरी किचड माचड लिहिलेलं असतं. तर म्हणजे कसं तुम्ही नंतर विचारू पण शकता की मॅडम तुम्ही जे काल शिकवलं होतं ते कोण पात्र मी लिहिले नाही बरोबर, हे संध्या आहे का सुध्या आहे की काय ते सांगा आम्हाला, मग मलाही सांगायला तुम्हाला बरं पडतं. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला म्हणजे घरी जाऊन पटकन पाठ करून टाका. म्हणजे पाठ करण्यापेक्षा समजून आठवून बघायचं, एकदा वाचून घ्यायचं, मग असंच मनातल्या मनात प्रश्न विचारायचा की भारुड म्हणजे हे, कीर्तन म्हणजे हे, पोवाडा म्हणजे हे, मग कोणाकोणाची उदाहरणं आहेत, मग वैशिष्ट्ये काय आहेत. त्यानंतर आपण नाटकं पाहिली, ठीक आहे. तुम्हाला बघा न पाहताच, ते नाटक न वाचताच तुम्हाला काय झालेलं आहे माहीत झालं की एकच प्याला आहे, गडकरी यांनी लिहिलेला आहे आणि विजय कोणी आणले, दिग्दर्शित कोणी केलं आहे, विजय गोखल्यांनी दिग्दर्शित केले. त्याच्यातले पात्र कोण आहे, सुधाकर आणि सुधाकर पेशाने कोण होता, वकील. तर बनगरवाडीवर कसे फ्रेम झाले, असे नाटकांवर पण फ्रेम होऊ शकतात ना उद्या प्रश्न. हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग हे कसं होणार, रोज अर्धा अर्धा 1-1 तास दिला लेक्चर नंतर थोडा ब्रेक घ्या. असं नाही म्हणत का चला आता वाचतच सुटा, नाही, ब्रेक घ्या. रोज तुमचं काही काम असू दे तर अर्धा तास वाचा, पटकन डोक्यात जाणार. नंतर 10-12 दिवसांनी करतो म्हटलं तर ते कठीण होणार, एकदम परीक्षेच्या वेळी काही आठवणारच नाही. मग तुम्ही काय करणार आहे, म्हणजे 10 घटक करत बसणार आहे का नाही. रोजचं रोज इंटरव्ह्यूला पण बरं, कोणती पण परीक्षा द्या ह्या क्लासच्या दर मराठीमधली, तुम्हाला फायदाच होणार आहे. नेट असेल, सेट असेल, इंटरव्ह्यू असेल, संशोधन असेल, काही असेल, तुमचा इव्हन PhDचा जो काही विषय तुम्हाला याच्यातूनच उलगडणार आहे की बाबा मॅडम मला हा विषय खूप इंटरेस्टिंग वाटतो, मला खूप आवड निर्माण झाली आहे, तर मी हा विषय संशोधनासाठी घेतो. त्याच्यामुळं आपल्याला कळतं ना की आपल्याला लोकसाहित्यामध्ये आवड आहे, की आपल्याला साहित्यकृतींमध्ये आवड आहे, समीक्षेमध्ये आवड आहे का, आपल्याला भाषा विज्ञानामध्ये आवड आहे का, आपल्याला व्याकरणावर आहे का आवड. हे आपण कसं कळणार आहे तुम्हाला, तुम्ही जसं वाचाल, अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल ना, मला हे सोपी जाते, मला खूप इंटरेस्ट वाटतं, बापरे लोककला म्हणजे काय, मला बोहाड्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटतोय, किंवा मला हे स्त्री समीक्षा आहे त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटतोय, मी याच्यावरून घेऊ ह्या 5 कादंबऱ्यांचा अभ्यास, असं काहीतरी PhDचा घेऊ का, ह्याच्यातल्या पात्रांचा अभ्यास असा विषय घेऊ का. तर हे सगळं जे काही खूप होलसम प्रोसेस आहे ते तुम्हाला माहीत पडणार आहे याच्यासाठी. काय नाही लहान आहे. तर अशा प्रकारे. आणि हां, विद्यार्थ्यांना अजून एक सांगायचं आहे की कसं आहे, नेट सेट झाल्यावर तर इझिली ॲडमिशन आहेच PhDला, पण तुम्ही ज्यांना शक्य आहे, म्हणजे ज्यांचे काही जणांचे असतात वेगवेगळे हे असतात, काही जणांना PhD करायची असते, काही जणांना डिरेक्टली असिस्टंट प्रोफेसर म्हणून उतरायचं असतं, काही जणांना काय करायचं असतं, काही जण स्टायपेंडसाठी पण आहे तिथे, आय नो. असे वेगवेगळे प्रकार आहे. पण ज्यांना खरंच PhD करायची आहे तर त्यांनी नेट आणि सेट क्वालिफाय होण्याची
वाट नका बघू, त्यांनी आता ॲडमिशन घेऊन टाका. कारण कसं आहे की जरी तुम्ही नेट सेट पास झाले नंतर मग काय होतं की लगेच ते PhDचे फॉर्म निघत नाही, म्हणजे वर्षातून एकदा निघतात. त्याच्यामुळं आत्ता समजा काही युनिव्हर्सिटीजचे किंवा कशाचे पण फॉर्म सुटले असतील तर ते तुम्ही लवकर हे करून घ्या, भरून टाका. ॲडमिशन झालं मग नंतरही तुम्ही पास होणार आहे, मग ते जे काय असेल स्टायपेंड किंवा काय ते तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्हाला हार्डली एक पेट एक्झाम द्यायची, तर याच्या आधारावर तुम्ही देऊ शकता पेपर वनचा अभ्यास वगैरे. त्याच्यामुळं तुम्ही ॲडमिशन घेऊन ठेवा. ते जे तुम्हाला नेट सेट होईल तुमची जी त्याची पण एक हे असते, महाज्योती, बार्टी, सारथी, त्यांच्याकडून पण एक महिन्याचा स्टायपेंड असतो, ते तुम्हाला मिळतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा करू नका, कारण आपल्याकडं टाईम कमी असतो, वेळ कमी आहे. का तुम्ही आयुष्यभर हे सेट नेट नाही करत राहू शकत, नाही का. आणि जे सेट पास होतात त्यांना गोवा आणि महाराष्ट्र असं दोन्ही ठिकाणी जॉब करता येतो, PhD पण करता येते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आधी थोडंसं मधामध्ये थोडे नियम बदलले होते, पण आता जे कोणी सेट पास झालं त्यांची तुम्ही मार्कशीट पाहिलं तर तिथं लिहिलेलं असतं की दिस इज अप्लिकेबल फॉर महाराष्ट्र अँड गोवा स्टेट ओनली. ठीक आहे. आणि खाली लिहिलं असतं दिस सर्टिफिकेट और त्याची जी काही मुदत आहे ती फॉरेवर अशी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही कधी ते जॉईन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला बघा गोव्याला सुद्धा संधी आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नको बाबा तर जाऊन छान गोव्याच्या ठिकाणी समुद्रकिनारी तिकडं आम्ही जाऊन आता शिकवणार वगैरे, तर तिथं सुद्धा संधी. आणि जे काही पेमेंट वगैरे आहे तर ते गव्हर्नमेंटच्या GR नुसारच आहे. असं काही नाही की महाराष्ट्रात गेलं तर जास्त आहे, तिकडे लोक कमी आहे, लहान राज्य आहे. कारण भारतातलं सगळ्यात लहान राज्य गोवा आहे. तिथं फक्त 2च जिल्हे आहे, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, 2च जिल्हे आहे गोव्यामध्ये. तर तुम्हाला असं वाटलं रे लहान आहे, पैसे कमी, असं नाही. ते गव्हर्नमेंट GR नुसार गव्हर्नमेंटचं जे काही असेल तर ते सगळीकडे लागू होणार तेच. त्याच्यामुळं असं वगैरे काही मनामध्ये आणू नका. खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त करणारे पाहिजे सिन्सिअरली आणि सातत्याने. ठीक आहे. तर बघा आता उद्या जे काही आहे तर आपण लावणी काय आहे, तमाशा, परत कीर्तन जे आहे ते थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे उद्या नक्की हजर राहा सगळ्यांनी. उशिरा वगैरे जॉईन होऊ नका, एक तास झाल्यानंतर वगैरे. तर ह्या प्रकारे तुम्हाला तिथे म्हणजे हजर राहा. त्याच्यानंतर आपण कीर्तन, त्याचे प्रकार, कथनकार काय आहेत वगैरे, मग संस्कृती जी काही आहे, वाङ्मयीन संस्कृती, तर हे सुद्धा आपण लक्षात घेऊ. आता घटक 2 जे आहे मुख्यतः आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत की वाङ्मयीन संस्कृती म्हणजे वाङ्मयाची संस्कृती म्हणजे नेमकं काय, मग त्याचं स्वरूप काय आहे, संस्कृती स्वरूप. त्याच्यानंतर संस्कृती व साहित्य यांचा काही परस्पर संबंध असतो का. त्याच्यानंतर मग ह्या परंपरा म्हणजे कोणत्या, मौखिक परंपरा, जे तोंडावाटे जे काही साहित्याला ओव्या, आपण पाहिलं ओव्या आहेत आधी, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हस्तलिखिते, हाताने लिहिलेलं, जसं की आपण पाहिलं की राजा अशोका होऊन गेला, त्यांनी काय केलेलं होतं की तांब्याचे जे पत्र आहे, खांब आहे, त्याच्यावर असं कोरलेलं होतं. काही जणांनी झाडांच्या पानावर, जे पपॅरस नावाचं झाड आहे त्याच्यातून ते पत्र पाठवे, काही जण आज्ञापत्र, मग शिल्प असं आहे, कथनाच्या माध्यमातून श्रवण, सादरीकरण. तर हे जे काही सगळं आहे तर हे आपण सगळं पाहणार आहोत. ठीक आहे. मग प्रबोधनामध्ये काही हे झालंय का वगैरे, त्याच्यामुळं व्यवस्थित. आता बघा मागच्या बॅचला एक मुलगी होती, या तुमच्या अगोदरच्या बॅचला, त्या मुलीचं नाव होतं श्वेता राऊत आणि 1-2 विद्यार्थी होते अजून. तर ती मुलगी इतकी सिन्सिअर होती की ती रोज लेक्चरला यायची. म्हणजे मी तिला कधी असं पाहिलंच नाही की आहेच नाही तिचं नाव, रोज यायची. आणि तिची सेट निघाली आहे यावेळेस आणि तिचा मेसेज आला होता. तर इतकी सिन्सिअर ती होती की फक्त तिने एवढं सांगितलं की मॅडम फक्त तुम्ही जेवढं लिहून दिलं, तुम्ही जेवढे लेक्चर घेतले, मी तेवढे सिन्सिअरली केले, मी काही पुस्तकं पण वाचले नाही फार, फक्त नोट्स आणि तुम्ही सांगितलेलं पुस्तक त्याच्यावर मी भर दिला आणि आज मी सेट क्वालिफाय झाले. म्हणजे तुम्ही सांगितलेले जे काही मार्ग आहे, कारण खूप सारं सिलेबस आहे, खूप सारे पुस्तके वाचणं, लक्षात ठेवणं, समजून घेणं, हे खूप असं त्याला खूप वेळ लागतो. तर एका शिक्षण आपण क्लास कशासाठी लावतो की बाबा कठीण काम सोपं व्हावं, आपल्याला कठीण गोष्टी सोप्यात सोप्या करून मिळावं, आपला वेळ वाचावा आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळ काय मिळावा, अभ्यासाला मिळावा. नुसतं वाचतच बसणार आहे का, मग अभ्यास कधी करणार, आठवण कधी करणार, उजळणी कधी करणार, प्रॅक्टिस कधी करणार.
त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे की बाबा ॲटलिस्ट जे कोणी वर्किंग आहेत, मॅरिड आहेत, आपल्याकडे बरेच विद्यार्थी आहे वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्यांनी फक्त एवढंच करायचं आहे की रोज वेळेवर हजर राहणे आणि रिव्हिजन करणे. तर त्याच्यामुळं जे सिन्सिअर विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा लवकर निघते. कुठली पण परीक्षा, असं काही नाही सेट किंवा नेट, कुठलीही परीक्षा असो ती लवकर ही होते. त्याच्यामुळे जेवढं दिलं आहे तेवढं व्यवस्थित करणे ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चालेल, आपण थांबूया तिथेच, भेटूयात आपण उद्या.